नक्कीच खरं तर आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि आपल्या तर प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे। गेल्या काही दिवसांमध्ये जो काही प्रचार रंगला होता, जी राजकीय उलथापालथ घडलेली होती, आरोप प्रत्यारोप झाले होते, त्यानंतर जर आजचा दिवस म्हटला तर खऱ्या अर्थानं मतदार राजा जनता जनार्दन सब जानती है याची खरी प्रचिती आज येणार आहे। कारण जनतेनं आपला कौल दिलेला आहे। इतके दिवस उघड्या डोळ्यांनी त्यांनी जे काही राजकारणाचे रंग बघितलेले आहेत, त्यानंतर मतदारांचा कौल आज कैद झालेला ईव्हीएम मधनं बाहेर पडणार आहे। सध्या मी उपस्थित आहे शिवडी या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण बघतोय की प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण शिवडी विधानसभा क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर रंगतदार लढत पाहायला मिळालेली होती। संपूर्ण राज्यामध्ये जर आपण बघितलं तर शिवसेनेचे दोन भाग, खरी शिवसेना, खोटी शिवसेना, गद्दार खुद्दार अशी लढाई लढली जात असताना शिवडीमध्ये मात्र थेट मनसेला भाजपनं पाठिंबा दिलेला होता। बाळा नांदगावकर यांच्या विरोधात शिवसेनेचे अजय चौधरी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा ही लढत दिलेली होती। त्यामुळे या दोन उमेदवारांच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर शिवडी हा खरं तर मराठी मतदारांचा गड मानला जातो। मराठी गिरणी कामगारांचा हा संपूर्ण परिसर आहे। त्यामुळे इथं नेमकं काय घडतंय, बरोबर आहे, मुंबईत आवाज कुणाचा परंतु घुमणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि अटीतटीची लढत आहे। शिवसेनेतच उभी फूट पडल्यानंतरची ही पहिली खरं तर अग्निपरीक्षा म्हणूया ग्राउंड लेवलवरची, कारण लोकसभेची मोठी इलेक्शन असते पण विधानसभेची ही निवडणूक आहे। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, पुण्याची थंडी ब्रेक नंतर स्वागत आणि आता मोठी बातमी बघूयात। रोहित पवार 742 मतांनी आघाडीवर आहेत। कर्जत जामखेड हा त्यांचा मतदारसंघ। राम शिंदेंचं आव्हान 25व्या फेरीनंतर 742 मतांनी रोहित पवार आघाडीवर। अतिशय अटीतटीची ही लढत आणि त्यातले अपडेटही आता समोर येत आहेत। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार विजयी झालेत। 1000 मतांनी, अवघ्या 1000 मतांनी रोहित पवारांनी विजय मिळवलेला आहे। एक एक मत खरं तर महत्त्वाचं ठरलंय, कारण सकाळपासूनच इथली निवडणूक प्रचंड चुरशीची होती। कधी पारडं या बाजूने झुकायचं तर कधी राम शिंदेंच्या बाजूने झुकायचं, पण अखेरीस रोहित पवार यांनी अटीतटीच्या लढतीमध्ये बाजी मारली आहे। कर्जत जामखेड मतदारसंघातनं 1000 मतांसह रोहित पवार हे विजयी झालेले आहेत। तर दुसरीकडे सेलिब्रेशनचे विज्युअल आहेत। भाजपचं सेलिब्रेशन, भाजपच्या कार्यकर्त्यांचं सेलिब्रेशन, भाजपच्या नेत्यांचं सेलिब्रेशन। कारण आता देवेंद्र फडणवीस हे देखील भाजपच्या कार्यालयामध्ये पोहोचतायत आणि तिथे मोठं जंगी सेलिब्रेशन किंवा जल्लोष केला जाईल।